नमस्कार मैत्रिणी, मी रोहिणी पाटील रोहिणीज क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत करत आहे. मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे 5 पेटलचं फ्लावर कसं बनवायचं ते दाखवलं होतं. आहे तर हे आपण हेअर टायमध्ये हेअर बोमध्ये कसं अटॅच करायचं ते दाखवणार आहे. त्यासाठी कटर आणि निडल लागणार आहे. शिवाय ग्रीन कलरचे थ्रेड लागणार आहे आपल्याला. आणि मी शिवाय 2 मोती पण घेतलेले आहेत. नसतील तरी चालतील. चला तर मग आपण सुरू करूया की ही फुलं अरेंज कसे करायचे ते. तर मैत्रिणींनो, सर्वात प्रथम थोडी लोकर सोडून तुम्ही एक नॉट बनवून घ्या लोकरला आणि इथे चेन बनवून घ्या. चेन आपल्याला किती बनवायची आहे? खूप टाईट नको आणि खूप लूज नको. बघा हे पहा, फक्त या पद्धतीने. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर ह्या चेन आपण जवळजवळ 80 बनवणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 100 पण बनवू शकता, पण मी 80 घेतलेले आहेत. हे 10 झालेले आहेत. सोपं आहे की नाही? 80 चेन बनवून घेऊया. मी 80 चेन बनवून घेतलेले आहेत. ठीक आहे. 80 चेन बनवल्यानंतर तुम्ही काय करा, थोडंसं लांब दोरा कटरमध्ये घेऊन कट करून घ्या. ठीक आहे. आणि सुई काढून घ्या. ग्रीन कलरचं काम झालं. आता ही आपल्याकडे दोरी तयार झाली. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे फुलं कसे अरेंज करायचे बघा. दोन्ही बाजूला आपल्याकडे दोन्ही दिशेने अरेंज करायचे असे पाहिजेत. या बाजूला बघा. ठीक आहे. तर आपण याच्यामध्ये फुलं टाकून घ्या. पहिल्यांदा काय करा, सरळ बाजू जी असते हे पहा, याचा बरोबर मधला घ्यायचा बरं का, सेंटर बघूनच हे करायचं. त्याच्यामध्ये हे फुलं टाकून घ्यायचे. तर आपण याच्यामध्ये 6 फ्लावर्स या बाजूने आणि 6 फ्लावर्स त्या बाजूने टाकून घेणार आहोत. ॲक्च्युली तुम्हाला आवडेल तसं कमी जास्त पण करू शकता, तो काही प्रॉब्लेम नाही. 6 फ्लावर दोन्ही बाजूला टाकून घेते. आता ह्याच दिशेने बघा, चेन पूर्ण काढून घेतली. त्याच्यामुळे हे सेंटर बघा बरं का, नीट गडबड होते सेंटरला. दुसऱ्या बाजूने पण एक लक्षात घ्या, हे जेव्हा फुलं तुम्ही टाकता या चेनमध्ये तेव्हा ह्याचं खालच्या दिशेने आली पाहिजे पाकळी फुलांची. फ्रंट साईड जी आहे, पुढची बाजू फुलाची, ती खालच्या दिशेने आली पाहिजे. दोन्ही बाजूला टाकतो आहे म्हणून आपण या पद्धतीने टाकतो आहे. ठीक आहे. आता हे टाकल्यानंतर काय करायचं माहिती आहे का आपल्याला, याच्यामध्ये मोती ओवून घ्यायचा आहे खालच्या बाजूला. ठीक आहे. तुम्ही सुई दोरा टाकून ओवा, किंवा ही बारीक सुई आहे माझ्याकडे त्याच्याने टाकून घेते मी, किंवा मग तुम्हाला जमेल तसं सोपी ट्रिक अजून लोकरमध्ये मोती ओवायचे. म्हणजे कडेला आपण नेल पेंट लावायचे. टोक कडक होते. हे बाई, एकदम इथे घेतला आणि इथे काय करा तुम्ही, आता याचे 2 गाठी मारून घ्या. म्हणजे खालची बाजू सटकून येईल म्हणून ते आपण करतो आहे. अशाही गाठी मारल्या तुम्ही व्यवस्थित त्या फुलाला धरून तरी पण चालेल. दोन 3 गाठी मारल्यानंतर काय करा, ही लोकर आहे ना ह्या चेनमध्ये असे टाकून घ्या. थोडे फुलं सरकवून लोकर चेनमध्ये अडकून घ्या. म्हणजे गाठ सटकणार नाही आणि मोती सटकणार नाही. एकदम पक्कं फायनल काम होऊन जाईल. 2-3 ह्याच्यातून काढून घ्या आणि एक्स्ट्रा थ्रेड आहे तो कट करून घ्या. नाही, असंच तुम्ही दुसऱ्या बाजूला पण टाकून घ्या. दोघी बाजूला मोती मी लावून घेतला. आता काय करायचं, हे फुलं कसे अरेंज करायचे बघा. हे फुल खाली सरकून घ्यायचं. मोतीमुळे तर निघणार नाही, खाली टच करून घ्या आणि थोड्या 1-1 इंचाच्या अंतरावरती
ही 6 फुलं एका बाजूला अशी सरकवून घ्या. तुमच्या अंदाजाने तुम्ही सरकवा असे. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला पण सेम तसंच करायचं. खाली फूल सरकवून घ्यायचं आणि बाकीचे फुलं थोड्या थोड्या अंतराने सरकवून घ्यायचे. आणि हे बघा छान असं हे लटकन तयार झालं. दोन्ही बाजू सारखे आहेत किंवा कमी जास्त असेल तरी पण काही प्रॉब्लेम नाही, छानच दिसतं ते. हे पहा अशा पद्धतीने मी हे 3 तयार केलेले आहेत. तिसरं मी हे हेअर बोला टाय केलेलं आहे, बांधलेलं आहे. हे पहा. तर हे कसं लावायचं सांगते हेअर बोला. आता हे आपण चेन कमी घेतली, 80च घेतलेली आहे. ठीक. काय करायचं, हा बो आहे हा याच्यात खाली घालायचा आणि हा इकडून काढायचा आहे बा. आणि हे लोकर खाली सरकवून घ्यायची. हा झाला आपला टाय. तुम्हाला जसं कमी जास्त करायचं असेल तर कमी जास्त प्रमाणात तुम्ही हे करू शकता. आहे बा. मला 2 लावायचे असतील एकाच ह्याला तर तुम्ही 2 पण लावू शकताय बा. या पद्धतीने आपला हा हेअर टाय तयार झालेला आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तुम्हाला हवे असतील त्या कलरमध्ये तुम्ही हे वेगवेगळे बनवू शकता, मॅचिंगचे बनवू शकता. सुंदर पोनीटेलला दिसत आहे. पोनीटेललाच काय, तुम्ही चोटी जरी घातली, वेणी जरी घातली तर वेणीला खाली लावायला पण ह्याचा लुक खूप सुंदर येतो. याचा आता परंदा म्हणजे मोठा पण बनवायचा असेल वेणीसाठी, वेणी घालताना गुफताना लावायला, तर तसं पण त्याचं करता येते. बघा व्हिडिओ कसा वाटला सांगा मला. थँक्यू.